आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत फरसबीची भाजी, तीही अगदी साधी, सोपी आणि सरळ। कशी? चला करायला घेऊया। आज ना आपण करणार आहोत फरसबीची भाजी। त्यासाठी आपण फरसबी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि त्यासोबत त्यामध्ये आपण एक बटाटा सुद्धा कट करून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण काय काय घालणार आहोत, तर त्यामध्ये आपण घालणार आहोत हिंग, तेल, कढीपत्ता, 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहेत। कारण आपण आज जी भाजी करणार आहोत ना ती मिरचीवर करणार आहोत, त्यामध्ये आपण अजिबात मसाला यूज करणार नाही आहोत। त्यानंतर आपण घेतलेला आहे सुक्या नारळाचा भुरा। तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही तो यूज करा। त्यानंतर घेतलेला आहे 1 टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये आपण काय घालणार आहोत, राई, जिरं, गरम मसाला आणि हळद, इतकंच। चला करायला घेऊया। चला आता आपण ना कढई ठेवलेली आहे, कढई पण गरम झालेली आहे। आता घालूया त्यात तेल। चार चमचे तेल घातलेलं आहे। चमचा लहान आहे आमचा, जर पळ्या असतील तर 2 पळ्या तेल घाला। तेल पण गरम झालेलं आहे। आता घालूया त्यात जिरं, 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा राई, छान तडतडलंय। आता आपण त्यात घालूया कढीपत्ता आणि त्यासोबत घालूया कांदा। 2 कांदे घेतलेले आहेत। आता हे छान परतवून घेऊया आणि आपल्याला सगळ्यात आधी कांदा शिजवून घ्यायचा आहे। तर आता आपण झाकण देऊया आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया। आपण ना झाकण काढून बघूया। पहा, आपला कांदा तर शिजतोय, अजून आपल्याला शिजवायचा आहे। पण आता त्यामध्ये आपण काय करूया, घालूया मिरच्या। मिरच्या आम्ही जास्त घेतलेल्या आहेत कारण आपण ही भाजी मिरचीवरच करणार आहोत। आणि सोबत घालूया 1 टोमॅटो बारीक चिरलेला। आता कांद्यासोबत छान टोमॅटोही आपला शिजेल। पुन्हा झाकण देऊन आपण कांदा आणि टोमॅटो शिजवून घेऊया। आपण ना आता झाकण काढून बघूया। हे पहा तुम्ही, आपला ना कांदा चांगला शिजलेला आहे। आता त्यात आपण घालूया 1 छोटा चमचा, अर्धा चमचा हिंग। त्यानंतर आपण घालूया 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला। आता हे छान परतवून घेऊया। आता आपण काय करूया, यामध्ये घालूया फरसबी आणि बटाटा। 1 बटाटा घेतलेला होता आपण बारीक चिरून आणि फरसबी सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे। मिरचीवर ही भाजी खूप छान होते, नक्की घरी करून पहा, तुम्हालाही आवडेल। एक कडधान्याची भाजी आणि एक साईड भाजी, फळभाजी, अशी लाईट भाजी असली ना की खूप छान ती डिश तयार होते। आता हे छान परतवून घेतलेलं आहे। आता काय आपल्याला यात पाणी घालायचं नाहीये, आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे। आता आपण काय करणार आहोत, मंद आच केलेली आहे आणि वरती झाकण दिलेलं आहे, ताट घेतलेलं आहे आणि त्यावर थोडं पाणी घेतलेलं आहे। आता ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायची आहे। ते 10 मिनिटं लागतील। 10 मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते। आपण ना आता झाकण काढून पाहूया। ही पहा, आता ना आपण बटाटा आपला शिजलाय की नाही पाहूया। पहा, आपला बटाटा ना चांगला शिजलेला आहे। आता काय करायचंय, आपण त्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि त्यासोबत घालूया सुक्या नारळाचा भुरा। जर तुमच्याकडे हे नसेल ना तर तुम्ही आपला ओला नारळ खवणलेला असतो ना तो घातला तरी सुद्धा चालेल। आता हे छान परतवून घेऊया। अजिबात पाणी घातलेलं नव्हतं, आपण वाफेवरच करून घेतलेली आहे आणि खूप छान होते भाजी। फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा किंवा आपण बाहेरून फरसबी घेतो मार्केटमधून तेव्हा ती जून घेऊ नका, शक्यतो कोवळीच घ्या।
पाहून घ्या, कारण जून घेतले ना की ती त्या भाजीला चव तितकीशी चांगली लागत नाही आणि ती शिजायला सुद्धा वेळ जातो. तर हे नक्की लक्षात ठेवा. आता 1-2 मिनटं आपण झाकण देऊया, कारण आत्ताच मीठ घातलेलं आहे. आपण ना आता झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे. गॅस बंद केलेली आहे आणि आता मी तुम्हाला गरमागरम सर्व करते. तुम्ही पाहू शकता आपली फरसबीची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे. आता ही तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. साधी सोपी रेसिपी आहे. जास्त काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही आणि पटकन होऊन जाते वाफेवर. टिफिनसाठी पण चांगलं ऑप्शन आहे. मग नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.